मी विक्रमशी बोलते, तो कर्ज म्हणून तुला पैसे देईल, मग तर घेशील. हा म्हणजे कदाचित तू सांगितल्यानंतर मान्य होईल ते, पण नंतर मग माझ्याकडून त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला तर? नाही, नको, मी रिस्क नाही घेऊ शकत. त्यापेक्षा केतकीच्या डॅडकडून घेतलेले पैसे परवडतील मला, कारण मला त्यांचं कर्ज फेडावंच लागेल. काय ग, असं काय बघतेस माझ्याकडे? एवढा मोठा झालायस त्यावर विश्वासच बसत नाही. तुझ्या या स्वाभिमानी वागण्याचं कौतुक करावंसं वाटतं. काकू, अगं पैशाची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावर नाहीये, आपण आहोत की. हे बघ देऊ, खरा प्रॉब्लेम हा पैशांचा नाहीये, केतकीच्या वडिलांचा आहे. मला तो माणूस साधा वाटत नाही, मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? माझ्यावर विश्वास आहे ना काका, मग प्लीज माझा ऐक. अमोलचा निर्णय आपण मान्य करायला हवा. आणि हे बघ, पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम झालाच ना, तर सगळे पैसे मी देईन. अमोल जसा आमच्या मनाचा विचार करतो तसाच आम्हीही त्याच्या भविष्याचा विचार करतो. तो त्याचं मन मोडायला तयार आहे, पण मी तसं होऊ देणार नाही. तो तुमच्याकडून पैसे घेईल, पण ते कर्जाच्या स्वरूपात, आणि मी लवकरात लवकर फेडीन. काय? आय कॅन्ट बिलीव्ह. आम्ही कधीच तुझ्या मनाचा विचार करत नाही असंच वाटलं होतं ना तुला? नाही डॅड, मला तसं. जा जा, तुझी स्वप्न पूर्ण कर. अमोलचं असं म्हणणं होतं की त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांकडनं तो कर्ज घे, पण असं कर्ज घेणंही घरच्यांना पटणार नाही. आणि अमोलला तुझ्याकडनं पैसे नको आहेत, कारण तू पैसे दिलेस तर ते परत घेणार नाहीस. म्हणून मग मीच असा विचार करत होते की न कळत ते पैसे त्याला द्यायचे. म्हणूनच तुझी मदत हवी होती. तुला जेव्हा हवेत तेव्हा तू आमच्याकडनं पैसे घेऊ शकतेस, कारण ते सगळे तुझंच आहे. मला कधी कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासली तर आपण कायम त्याच्या सोबत असणार. ओके? थँक्स विक्रम. कसं जमतो हो तिला हे सगळं? इतके दिवस ज्या विषयावरून आमच्यात आणि अमोलमध्ये जो वाद चालू होता तो तिने एका क्षणात मिटवला. खरंच देव अगदी देवासारखी धावून आली. खरंच कधी कधी ना देवला समजून घेणं खूप अवघड जातं. म्हणजे मी तिची आई असूनही तिचे काही काही निर्णय मला विचार करायला भाग पाडतात. ज्यांच्या आयुष्यात सुख उशिरा येतं ना, त्यांचा त्या सुखावरती जास्त अधिकार असतो. आपण येणाऱ्या बाळाचा विचार करूया, भविष्याचं त्याला जास्तीत जास्त सुख देता येईल याचा विचार करूया. भविष्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय, कारण भविष्यात काय आहे ते कुणालाच माहिती नाही. तू चुकीच्या गोष्टीसाठी वेळ वाया घालवतेस साक्षी. इंदोरला आपल्याला काहीही फायदा होणार नाही. सर, पण नताशाबद्दलची छोटीशी सुद्धा गोष्ट आपल्याला कळली तरी ती आपल्याला खूप उपयोगी पडेल सर. मदत होईल आपल्याला. नताशाने प्रत्येक गोष्ट आपल्या घरच्यांना सांगून केली असेल असं तुला वाटतंय का? नाही सर, तसं नाहीये. पण हे बघशी, इंदोरला जाऊन आपण रिकाम्या हाताने परत येऊ अशी माझी खात्री आहे. सर, तुम्ही जर येणार नसलात तर मी एकटून त्यांना भेटून येईन. निदान नताशा आणि त्यांच्यामधलं शेवटचं बोलणं काय झालं ते तरी कळेल. घरच्या माणसांच्या चुकांना पाठीशी घालून बाहेरच्या जगाचा सामना करण्याचं धाडसही अंग असणं आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींची सोबत सगळेच करतात, पण जी आपली माणसं असतात ती आपल्या माणसांना गुणदोषांसकट स्वीकारतात. आणि असं झालं तरच घराला एकत्र ठेवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मी नक्की प्रयत्न करेन.